विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्रात भगवान महाविष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच त्याचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णूंच्या 1000 नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णूंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र मोठ्या भक्तिभावाने म्हटले जात आहे. महाभारत रचयिते महर्षी व्यास यांनी देखील सांगितले आहे की जो विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो. चला तर आपण या अधिक मासात विष्णू सहस्रनाम वाचण्याचे मुख्य फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊया. अधिक फळ आणि पुण्यप्राप्ती. अधिक मासाला बोनस महिना मानले जाते. या काळात दररोज विष्णू सहस्रनाम म्हटल्याने किंवा ऐकल्याने इतर महिन्यांच्या तुलनेत अधिक फळ आणि आशीर्वाद मिळतात. पापांपासून मुक्ती होते. धार्मिक मान्यतेनुसार विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होते. संकल्पपूर्ती आणि मनोकामना. अधिक मासात 108 वेळा या स्तोत्राचा पाठ करण्याचा संकल्प केल्यास विशेष लाभ होतो आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मानसिक शांती आणि सकारात्मकता. मोठ्याने मंत्रोच्चार केल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे मनातील भीती, ताणतणाव आणि नकारात्मक विचार दूर होऊन चित्त शुद्ध होते. सुख, समृद्धी आणि प्रगती. या स्तोत्राच्या नियमित पठणामुळे कुटुंबात सुख शांती नांदते आणि आर्थिक अडचणीवर मात करण्यास मदत होऊन ग्रहांची दूर होते. पत्रिकेतील ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे निर्माण होणारे दोष आणि अडथळे दूर होण्यास मदत होते. शारीरिक लाभ. काही असाध्य रोगावर मात करण्यासाठी आणि उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी देखील हे स्तोत्र गुणकारी मानले जाते. आता विष्णू सहस्रनाम पठणाचे काही नियम जाणून घेऊया. विष्णू सहस्रनाम कोणत्याही वेळी वाचता येते, परंतु सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पठण करणे सर्वोत्तम मानले जाते. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी हात जोडून भगवान महाविष्णूंसमोर या पूर्ण महिनाभर पठण करण्याचा संकल्प करावा. पठण करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. या काळात सात्विक आहार घ्यावा आणि गुरुवारी संध्याकाळी मिठाचे सेवन टाळणे शुभ मानले जाते. जर संस्कृतमध्ये पाठ करणे कठीण असेल तर तुम्ही हे स्तोत्र श्रवण भक्ती म्हणून ऐकू देखील शकता किंवा श्री राम तारक मंत्राचा जप करू शकता. श्री राम तारक मंत्राचा एक श्लोक संपूर्ण विष्णू सहस्रनाम पठणाचे पुण्य मिळवून देणारा आहे. तो श्लोक असा: राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने.